श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला आज हा 28वा श्लोक, त्याच्यावरचा आपला निरूपण बघूया. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. भगवान सांगतात, अशा प्रकारे या सर्व कर्म मी जो भगवंताला अर्पण होतात, सर्व कर्म ज्या भगवंताला अर्पण होतात असा जो मी, अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू, आता मी आणि तू, सर्व कर्म अर्पण होतात असा जो भगवंत तुम्ही, आणि अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू, असा तू आणि मी शुभाशुभ फल, शुभाशुभ फलरूप कर्मबंधनापासून मुक्त होशील. या शुभाशुभ कर्मबंधनापासून तू मुक्त होशील, आणि त्यापासून मुक्त होऊन भगवान सांगतात की तू मलाच प्राप्त होशील. शेवटी काय होईल? ते म्हणाले मलाच प्राप्त होशील, माम उपैष्यसि. तेव्हा भगवान सांगतात शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः. आता संसारामध्ये शुभाशुभ कर्म होत असतात. सगळीच काही शुभ कर्म होतात असं नाही. अजाणता अशुभ कर्मही होऊन जातात. तेव्हा म्हणाले यातून मुक्त कसं व्हायचं हे भगवान सांगतात. म्हणजे संसारात असलेल्या प्रत्येक मनुष्याला कर्मही करावेच लागते. कर्म केल्याशिवाय तो राहू शकत नाही. परंतु मनुष्य हा अज्ञानी असल्यामुळे प्रत्येकाकडून चांगली वाईट कर्म नित्य घडत असतात. याला कारण म्हणजे अज्ञान आहे. जाणून बुजून तो करतो असं नाही. काही जाणून बुजूनही घडत असते, पण बहुतेक अज्ञानामुळे घडतात. आणि म्हणून महाराजांनी लिहिलं आहे, अज्ञान हे पाप हो दुःख खोटे, स्वज्ञान हे पुण्य सत्कर्म मोठे. अज्ञानामुळे म्हणाले वाईट कर्म घडतात आणि त्याच्यापासून दुःख होतं. आणि म्हणून स्वज्ञान हे पुण्य सत्कर्म मोठे. स्वतःचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. आत्म्याचं ज्ञान करून घेणं हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. अज्ञानामुळे सर्व पाप कर्म घडतात आणि त्याचं शुभाशुभ फळ मनुष्याला भोगावं लागतं. आणि त्यामुळे तो जन्म मरणाच्या चक्रात सापडलेला आहे. जन्म मरण या चक्रात का सापडला? तर शुभ कर्माचंही फळ त्याला भोगायचं आहे, अशुभ कर्माचंही फळ त्याला भोगायचं आहे. फक्त अशुभ कर्माचं फळ भोगायचं असं नाही, तर शुभ कर्माचं चांगलं फळही त्याला भोगायचं आणि अशुभ कर्माचं वाईट फळही त्याला भोगायचं. त्यामुळे शुभाशुभ कर्माचं फळ भोगण्यासाठी त्याला जन्म मरणाच्या चक्रात तो सापडलेला आहे. बघा, मग कर्म शुभ असो का अशुभ असो, दोन्ही कर्मच आहे. आणि त्याच्यामुळे हे जन्म मरणाचं चक्र आहे. त्याला या कर्मांनी, शुभाशुभ कर्मांनी किंवा पाप पुण्यरूप कर्मांनी त्याला बांधून ठेवलंय. नुसत्या पापरूप कर्मांनी त्याला बांधलाय का? नाही म्हणा. नुसतं एखाद्याने पुण्य केलं, समजा असं होत नाही, पण पुण्य केलं खूप, तर त्याचा जन्म मरणातून तो सुटेल का? नाही म्हणा. कारण पुण्य केलेलं आहे तर त्याचं फळ त्याला भोगायला पाहिजे ना चांगलं. पुण्याचं फळ म्हणजे काय? स्वर्ग लोकामध्ये स्वर्गाचं सुख. त्याच्याही पलीकडे अनेक लोक आहेत. ब्रह्मलोकातलं सुख तर सगळ्यात जास्त आहे. मग त्या वरवरच्या लोकातलं त्याला सुख भोगावं लागेल. मग त्याला जन्म मृत्यू आहे. ब्रह्मलोकात गेला तरी
ब्रह्मलोकातल्या लोकांना जन्म मृत्यू आहेच. कारण काय, तर पाप पुण्याचं फळ भोगण्यासाठीच हे सगळे निर्माण झाले लोक, पृथ्वी लोकांपासून सर्व लोक. चतुर्दश भुवन ब्रह्मांड हे सर्व पुण्य आणि पाप कर्माचं फळ भोगण्यासाठी आहे. अगदी ब्रह्मलोकात सुद्धा ब्रह्मदेव राहतात तिथे सुद्धा जन्म मृत्यू सुटला नाही ना. कारण चांगलं वाईट कर्म आहे, पाप पुण्य आहे. मग तिकडे ब्रह्मलोकात पुण्य जास्त, त्याचं फळ भोगावं. तेव्हा म्हणले मनुष्याला या कर्माने बांधून ठेवलेलं आहे. पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, याचा निवाडा करणं मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. कुठलं कर्म म्हणजे पाप, कुठलं कर्म म्हणजे पुण्य, कुठलं कर्म म्हणजे धर्म, कुठलं कर्म म्हणजे अधर्म, याचा निवाडा कोणी करू शकत नाही. सगळ्यांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि म्हणून सांगतात किम कर्म किम अकर्म कवयोपी अत्र मोहितः. की कर्म काय आणि अकर्म काय याचा निवाडा करता करता कवयो म्हणजे विद्वान लोक, पंडित लोक, ते सुद्धा मोहित झाले. म्हणजे यांना सुद्धा भ्रांती निर्माण झाली. म्हणून मोठमोठे विद्वान शास्त्री पंडित देखील धर्माचा निर्णय करतात. कर्म काय अकर्म काय हे निवाडा करू शकले नाही. ते संभ्रमित झाले. आणि ते जर या ठिकाणी संभ्रमित झाले तर तिथे सामान्य माणसाची काय कथा. आणि आमच्या महाराजांनी लिहिलंय, धर्माधर्मी सीमा करू कोण जाणे, हरी एक जाणे सद्गुरु तो. धर्माधर्मी सीमा करू कोण जाणे, हरी एक जाणे सद्गुरु तो. म्हणजे धर्म आणि अधर्म याची सीमा कोणी करू जाणत नाही. काय म्हणजे भटजीकडे जा, ब्राह्मणांकडे जा, त्यांच्या शास्त्री पंडितांच्याकडे जा, ज्योतिषांकडे जा, ते म्हणाले धर्माधर्मी सीमा करू शकत नाही. कोण धर्माधर्माची सीमा करू शकेल, तर हरी एक जाणे सद्गुरु तो. फक्त सद्गुरुच अमुक काळामध्ये अमुक प्रसंगामध्ये जे कर्म केलेलं आहे ते धर्म आहे का अधर्म आहे याचा निवाडा फक्त सद्गुरुच करू शकतो. हरी एक जाणे सद्गुरु तो. आणि म्हणून फक्त गुरु शिष्य परंपरेने प्रगट असलेले सद्गुरुच, आणि ते गुरु शिष्य परंपरेने प्रगट असलेले. कोणी आपले गुरु जाऊन काही सांगतील म्हणून लोक म्हणतात आमच्या गुरुने सांगितलं, त्यांच्या गुरुने तेच सांगितलं, असं नाही. तर गुरु शिष्य परंपरेने प्रगट असलेले सद्गुरुच फक्त त्याचा निवाडा करू शकतात. म्हणून म्हणतात संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पैश्यसी. म्हणून भगवंताने संन्यास योग युक्तात्मा या शब्दाची योजना केलेली आहे. धर्माधर्मी सीमा करू शकत नाही, शुभाशुभ कर्म कळत नाही. म्हणून संन्यास योग युक्तात्मा. संन्यास योग युक्तात्मा याचा अर्थ काय, तर अगदी सोपा अर्थ म्हणजे जो सद्गुरूंना शरण गेलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं जीवन, सांसारिक जीवनही करतो आणि आध्यात्मिक जीवनाची वाटचाल, या दोन्ही जीवनाची वाटचाल जो सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तंतोतंतपणे करतो, त्याला संन्यास योग युक्त आत्मा अशी पदवी दिली. तेवढी तरी मोठी पदवी आहे. संन्यास योग युक्त आत्मा म्हणजे सद्गुरूचा भक्त तोच संन्यास योग युक्त आत्मा आहे. या शब्दाची योजना भगवंतांनी केली. इथं संन्यास म्हणजे काय, संन्यास याचा अर्थ वेगळा आहे. साधारण संन्यासी म्हणजे काय चित्र येतं म्हणाले आपल्या डोळ्यासमोर, बाहेरून भगवी वस्त्रे परिधान केलेलं आहे, मुंडन केलेलं आहे, हातात कमंडलू आहे, काखेला झोळी आहे, असा म्हणजे तो संन्यासी, असा अर्थ अभिप्रेत असतो प्रत्येकाला.
पण इथे संन्यास योग युक्त आत्मा या श्लोकामध्ये या शब्दाचा अर्थ असा अभिप्रेत नाही परमेश्वर भगवंताला. तर भगवान म्हणतात आत्मा म्हणजे जो अंतःकरणापासून आत्मनहा अंतःकरणापासून जो भक्त संन्यास वृत्तीने राहणार आहे तो गृहस्थाश्रमामध्ये आहे पण संन्यास वृत्तीने राहतो. मग योगयुक्त आत्मा आणि तोच योग संन्यास हाच त्याचा योग आहे आणि तो योगयुक्त आहे, योगाने युक्त आहे. म्हणजे तो आचार विचाराने तो युक्त आत्मा आहे. म्हणजे ज्याने सद्गुरूंच्या चरणी सर्व समर्पण भावाने स्वतःला वाहून घेतलेला आहे. संन्यास म्हणजे काय? स्वतःला वाहून गेले, सर्व समर्पण केले, सद्गुरूंच्या चरणाशी सर्व समर्पण केलं. इतर ठिकाणी सर्व समर्पण नाही करतात. कुठल्या देवतेला सर्व समर्पण करता येत, फक्त सद्गुरूंच्या ठिकाणी सर्व समर्पण करता येत. स्वतःला ज्यांनी सर्व समर्पण करून वाहून घेतलाय आणि केवळ सद्गुरूंच्या प्रसन्नतेसाठी जो कर्म करतो, हे कर्म केल्यामुळे सद्गुरू प्रसन्न होतील ना, मग मी तेच कर्म करतो. आणि या त्याच्या आचरणाला इथे योग असं म्हटलं, कारण तो सद्गुरूंशी जोडलेला आहे, याला योग असं म्हणतात. योगयुक्त आत्मा तो सद्गुरूंशी त्यांनी सर्वांगाने जोडून घेतलेला आहे. सद्गुरूंच्या कार्याशी, सद्गुरूंच्या बोधाशी, सद्गुरूंशी, त्यांच्या प्रेमाशी, या सर्वांशी, त्यांच्या ज्ञानाशी, या सर्वांशी त्यांनी त्यांच्या जीवनाशी, या सर्वांशी जोडून घेतलेलं आहे. त्याला योगयुक्त आत्मा असं म्हणतात. आणि संन्यास कशाला म्हणतात? संन्यास म्हणजे तो सर्व कर्म, आपल्या कर्माचा त्याग करतोय. आपण यज्ञामध्ये म्हणतो ना, त्याग करतो. ओम स्वाहा इदम न मम, हे माझं नाही आहे म्हणजे आपण त्याग करतो. संन्यास म्हणजे त्याग करणे. आपलं म्हणून, माझं म्हणून जे आपण म्हणत असतो संसारात, हे माझं, ते माझं, हे मी घेतलेलं आहे, हे मी केलेलं आहे, हे सर्व सद्गुरूंच्यासाठी आहे असा तो त्याला अर्पण करतो सद्गुरूंना. त्याला त्याग असं म्हटलंय, त्याला संन्यास असं म्हटलं. म्हणजे त्याच्या अंतःकरणात असा सर्व समर्पणाचा दृढ भाव झालेला आहे. सगळे जे काही आहे ते सद्गुरूंच आहे, बस त्यांना समर्पण करायचं. अशा साधकाला इथे युक्त असं म्हटलं. तो युक्त झाला म्हणजे त्यांनी तसं आचरण सुरू केलं आणि योगयुक्त झाला, तो जोडले गेला सद्गुरूंना. तो सद्गुरू कार्यात सद्गुरूसाठीच कर्म करीत असतो. जीवनातले कर्म करतो ते सद्गुरूसाठीच तो करतो. जीवनात आता त्याला काय दुसरं काही करायचं असं नाही राहिलं. जीवनातले जे काही कर्म त्याला करायचे तर सद्गुरूंच्या कार्यासाठी, सद्गुरूंच्या प्रेमासाठी, सद्गुरूंच्या भक्तीसाठीच करतो. आणि संसारात घडत असलेली सर्व कर्म सद्गुरूंना समर्पित करतो. सर्व कर्म तो सद्गुरूंना समर्पित करतो. म्हणजे सर्व कर्माचा आपोआपच त्याग घडत असतो. इदम न मम, तो सारखा म्हणतो, हे कर्म केलं मी पण हे सद्गुरूंसाठी आहे, माझं नाही. इदम न मम, हे माझं नाही, हे सद्गुरूंच आहे. म्हणजे त्या कर्माचा त्याग घडतो आणि ती कर्म त्याला बंधनकारक होत नाही असं भगवान सांगतात. जेव्हा सद्गुरूंचं आहे असं म्हणतो, त्याच्यासाठी असं नुसतं म्हणतो असं नाही, असा त्याचा दृढ भाव असतो आणि असं तो आचार विचार आणि उच्चार यांनी तो करत असतो प्रत्यक्ष. तेव्हा त्यांनी केलेली कर्म शुभ असो किंवा अशुभ असो, अशुभ कर्म पण हो, शुभ कर्म असो नाही तर अशुभ कर्म असो, ती त्याला बंधनकारक होत नाही, त्याची फळ त्याला भोगावं लागत नाही, तो त्याच्या सर्वातून मुक्त होतो असं भगवान सांगतो. मुक्त अवस्थेत होतो. शुभाशुभ फलैरेवम, दोन्ही सांगितलं भगवंतांनी. शुभ असो की अशुभ असो, शुभाशुभ फलैरेवम, येथे त्याचे कर्म शुभ असोत किंवा अशुभ असो,
तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो असं म्हटलेलं आहे. अशुभ कर्माच्या बंधनातून तो कसा काय मुक्त होतो बुवा, असा प्रश्न आहे. मग असा प्रश्न, अशी शंका उत्पन्न होईल. अशुभ कर्माच्या बंधनातून तो कसा मुक्त होतो? इथे महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायचं म्हणजे काय, की केवळ इंद्रियांनी केले जाणारे कर्म बंधनकारक होत नाहीत. केवळ इंद्रियांनी कर्म करावीच लागतात. पण केवळ इंद्रियांनी कर्म करतो तर ते बंधनकारक होतात असं नाही. तर ते कर्म कोणत्या हेतूनी, कुठल्या भावाने तो करतोय, याच्यात सर्व महत्व आहे. तो कोणत्या हेतूनी ते कर्म करतोय, कुठल्या भावाने करतोय, यावरच ते कर्म बंधनकारक आहे किंवा नाही हे ठरतं. कर्म हे शुभ आहे किंवा अशुभ आहे याच्यावर ते अवलंबून नाही होणार. शुभ आहे किंवा अशुभ असो किंवा शुभ असो, कर्म हे शुभ असो किंवा अशुभ असो, ते कर्म आहे म्हणजे ते बंधन करणारच. नाही तर लोकांना असं वाटतं आम्ही शुभ कर्म करतो, मग त्याचं बंधन कसं आहे, आम्हाला त्याचं बंधन नाही. नाही बाबा, तुझं शुभ कर्म आहे ना, म्हणजे त्याचं पुण्य तयार होतं आणि पुण्य भोगावं लागतं, म्हणून त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागतो. अशुभ कर्म आहे ते पाप होतं, पाप त्याचं फळ भोगावं लागतं, दुःख, आणि म्हणून त्याच्यासाठी जन्म मरण आहेच. फरक एवढाच आहे म्हणले शुभ अशुभ कर्माचा, की अशुभ कर्माच्या बंधनाने दुःख प्राप्ती होते. अशुभ कर्माच्या बंधनाने काय होतं, दुःख प्राप्ती, आणि शुभ कर्माच्या बंधनाने सुख प्राप्ती होते. फरक एवढाच आहे. शुभ किंवा अशुभ फळ भोगण्यासाठी जन्म तर घ्यावाच लागतो. मात्र तू म्हणशील की जन्मातून माझी मुक्तता होईल, तर नाही होणार. जन्म घ्यावाच लागणार तुला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढमते. तू म्हणतोस की मी शुभ कर्म करतो, अशुभ करत नाही, तरी जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती नाही तुला. ती मुक्ती कशातून मिळते, तर सद्गुरूंची भक्ती केल्यानंतर मिळते. दोन्ही याच्यातून मुक्ती मिळते. त्यातून त्याला या जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळत नाही. शुभाशुभ कर्माच्या परिणाम काय, जन्म आणि मृत्यू. कर्म शुभ असो किंवा अशुभ असो, याचा परिणाम काय, जन्म मृत्यू. जन्म मृत्यूचं बंधन हा त्याचा परिणाम. तर या जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त व्हायचं तर एकच उपाय आहे. भगवान सांगतात की सर्व कर्मे भगवंताला अर्पण कर. या जन्म मृत्यूतून, शुभाशुभ कर्मातून आणि जन्म मृत्यू याच्यातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर एकच उपाय म्हणा, ती कर्म भगवंताला अर्पण कर. आणि अर्पण म्हणजे नुसतं बोलातीचं कडीन बोलाताची भात असं नाही म्हणाले, तर काया वाचा मने, कायेनी म्हणजे आचार विचार उच्चार, आचाराने पण तुझं तसं झालं पाहिजे. नाही नुसतं बोलशील खूप तू, पण आचार करणार नाही तर काय उपयोग. ही कर्म जेव्हा अर्पण केली जातील तेव्हा या कर्माचा आपोआपच त्याग होतो. भाव अर्पण करायचा आहे पण त्याग कर्माचा होत असतो. कुठलीही कर्म करताना भाव ते कर्म सद्गुरूंना अर्पण, भगवंताला अर्पण करण्याचा भाव आहे. याला काय म्हणतात, याला भक्ती असं म्हणतात. अर्पण करण्याचा भाव आहे, याला भक्ती असं म्हणतात. पण त्याग कर्माचा होत असतो, त्याग कर्माचा होतो, आणि त्यागाला काय म्हणतात, यज्ञ असं म्हणतात. कुठलाही त्याग म्हणजे यज्ञ आहे. कर्माचा त्याग होतो आणि अर्पणामुळे भक्ती होते. त्यामुळे कर्माचं बंधन होत नाही. एकीकडे भक्ती होते, दुसरीकडे कर्माचा त्यागही होतोय. हे 2 in 1 होत आहे म्हणा.
सद्गुरूंना अर्पण केली कर्म की कर्माचा त्याग झाला. आपण कर्माचा त्याग केला हे माझं नाही. इदम न मम, कर्माचा त्याग झाला. आणि सद्गुरूंना अर्पण केलं म्हणजे भक्ती झाली. हे दोन्ही फायदा झाला म्हणून. त्यामुळे कर्माचं बंधन होत नाही. भगवंताला अर्पण करताना कर्म शुभ आहे की अशुभ याचा काही संबंध येत नाही. भगवंताला अर्पण करताना कर्म शुभ आहे की अशुभ आहे याचा काहीच संबंध आहे. हे कोणासाठी सांगितलं? भक्तासाठी सांगितलं. सद्गुरूंच्या शिष्यासाठी, भक्तासाठी सांगितलं. इतरांनी अशुभ कर्म केली भगवंत घेणार नाही. आणि घ्यायला सद्गुरू तिथे नाहीच आहे म्हणजे तो शिष्य कुठे? तो शिष्य नाही म्हणून सद्गुरू घेणार नाही. आणि भगवंत घेतच नाही. भगवंत तुझं शुभ कर्म कर का अशुभ कर्म कर, मी काय घेत नाही बाबा, मी जबाबदार नाही. शुभ कर्म करशील तर तुला स्वर्गात नेऊन टाकतो आणि अशुभ कर्म करशील नरकात नेऊन टाकतो. अशी व्यवस्था सिस्टम आहे म्हणजे आपल्याकडे. मी काहीच करत नाही. ते भानगडच मी ठेवली नाही म्हणा. अशुभ कर्म कर नरकात यमराज येतील, त्याचे दूत येतील घेऊन जाते. शुभ कर्म कर स्वर्गात तुला घेऊन जाते. पण जन्ममृत्यू राहणार पुनरपी जन्म. पण हे सद्गुरूंच्या भक्तासाठी आहे म्हणाले खास व्यवस्था. काय की कर्म शुभ असो कर्म अशुभ असो हे दोन्ही अर्पण कर. आम्ही महाराज सांगा, महाराज असं झालो आणि माझ्याकडून मोठी खूप चूक झाली, फार मोठी चूक झाली. अरे काय चूक झाली तुझ्याकडून? असं बरोबर बरोबर. पण असं करायचं नाही आपण. काय ते लोक असं अज्ञानी असतात, ते काय करतात. आपण असं नाही करायचं. काय हा आता हे विसरून जा. आता काय झालं, कर्म अर्पण झालं. आमची कर्म अशीच अर्पण होत राहिली. आमचा रोज सद्गुरूचा सहवास आहे. मग ते चेहऱ्यावर ओळखायचे. काय आज बरोबर नाही दिसत आहे चेहऱ्यावरून. काय बरं ताप आलाय का, बरं नाही का, काय मग काय ताप आलाय असं काय म्हणलं तर ते औषध द्यायचे. जा खालून औषध घेऊन ये, असं कर, आराम कर. आणि मनात ते म्हणले काय झालं, काय काय घडलं का, कोणी काय तुला म्हणलं काय, काय कोणी केलं का? मग आम्ही त्यांना सांगायचं असं असं झालं मला, काय मग माझी चूक होती याच्यात, त्याची पण होती, माझी पण अशी झाली. असं झालं का, बरोबर बरोबर. पण असं करायचं नाही. आपण विवेक ठेवायचा. झालं म्हणले अशुभ कर्मही काय सद्गुरूंचं महात्म्य आहे म्हणा. परमेश्वर म्हणतो मी या भानगडीत नाही पडत. तू खूप पुण्यवान आहे समजलं, त्याला घाला रे याला स्वर्गात किंवा ब्रह्मलोकात पाठवा, चला आपल्याला काय करायचं नाही. आणि अशुभ कर्म केले यमाला सांगतात चला दूध घेऊन या, याला नरकात घेऊन जा, साफसफाई करायला. आम्ही जबाबदार नाही. फक्त शुभाशुभ जे कर्म आहे या श्लोकात जे सांगितले ते अर्पण करायचे असतील तर एकाच जागा आहे म्हणाले. एकच जागा आहे. कुठल्या हेतूने तू करतोय कर्म, तुझा हेतू आहे काय, मूळ हेतू काय. तात्कालिक हेतू वेगळा असेल पण मूळ तुला हेतू काय. मूळ तुझा हेतू सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंची भक्ती, परमेश्वर भक्ती, सद्गुरूंकडून ज्ञान घेणे, आपल्या जीवनामध्ये बदल करणे, आपल्या वृत्तीमध्ये बदल करणे, हे जर तुझं प्रामाणिक प्रथम हेतू आहे, मुख्य हेतू हा तुझा आहे, हा तुझा भाव आहे, तर म्हणले हा हेतू एवढा चांगला आहे की त्याच्यामुळे शुभाशुभ तिथे टिकत नाही म्हणा. शुभाशुभ वगैरे टिकत नाही म्हणा. हेतू असा जबरदस्त आहे ना की सद्गुरूंचं कार्य करायचं, आपल्याला सद्गुरूंचं कार्य करायचं. वा. म्हणून मध्यंतरी गमतीदार प्रसंग घडला आमच्या किरणच्या बाबतीत. आम्ही त्या फोनवरून, त्याने आम्हाला फोन केला, फोनवरून बोलवलो. ती गाडी चालवत होता, त्यांच्या गाडीमध्ये अशी व्यवस्था आहे. मी म्हणलं हो तुम्ही फोन करता पण गाडी चालवताना फोन नाही. म्हणले इकडे कानात ते घातलेलं असतं. नाही, त्यांच्या गाडीमध्ये असं स्पीकर आहे, स्पीकरने आवाज येतो आणि बोललं की ते माईक आपोआप, आणि गाडी आपली हात मोकळे पाय मोकळे असतात. तर
आमचं बरंच वेळ बोलणं झालं. मग तो म्हणाला की सद्गुरू जरा थांबा म्हणा, मी तुम्हाला 5 मिनिटांनी फोन करतो. म्हटलं काय झालं बाबा आता काय. मग 5 मिनिटांनी त्याचा फोन आला. तो म्हणाला हो ते मला ट्रॅफिक पोलिसांनी मध्ये अडवलं होतं. मी तिकडे नवी मुंबईला गेलो होतो, काय काजू हे वगैरे सगळं आणायला, सुकामेवा अमकं अमकं माल वगैरे सगळं आणायला घेऊन. तिचे बॉक्सेस भरलेले होते, ते काचेमधून दिसतात. त्या पोलिसांनी बघितलं की यांनी माल त्यांनी भरलेला आहे. त्यांनी लगेच थांबवलं, बाजूला घेतलं आणि म्हणले काय म्हणाले, कुठे तुम्हाला माहिती नाही का म्हणले, असं हे चालत नाही इकडे, हे कायद्याच्या विरुद्ध नाही, विरुद्ध आहे. तुम्ही कुठे घेऊन चालला म्हणले आम्हाला. तर त्यांना एकदम काय एकदम कसं सुचलं, म्हणजे सुचलं नाही, हेतूच आहे ना तो. असं काही सुचलं आणि त्यांनी मोठ्या हुशारीने उत्तर दिलं. इथे बुद्धीची हुशारी उपयोगी येत नाही म्हणा, बुद्धीचं चातुर्य उपयोगी नाही. मूळ हेतू काय आहे ते काय, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आज जे आहे ना ते बाहेर धावतो म्हणा. त्यांनी लगेच सांगितलं की सद्गुरू, आमच्या सद्गुरूंचं म्हणले कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये अनेक गोष्टी करायच्या असतात. त्याला म्हणले धन पैसा लागतो. तर म्हणले आम्ही असा उद्योग करतो, त्याच्यासाठी आम्ही हा उद्योग करतो म्हणले, आणि त्या उद्योगातून जे पैसे मिळतात ते आम्ही त्यांनी सद्गुरूच्या कार्याला आम्ही समर्पित करतो. असं त्यांनी सद्गुरू आणि हे कार्य असं ऐकलं, पहिल्यांदाच ऐकलं. आणि त्याने नमस्कारच केला म्हणा आणि त्याने सांगितलं तुम्ही आता जाऊ शकता. काय हे कसं झालं म्हणाले, खरं म्हणजे कर्म अशुभ होत, कर्म बरोबर नाहीये, कर्माचं समर्थन नाही करू शकत, कायदा मोडलेला आहे. पण शुभाशुभ कर्म म्हणले समर्पित होतं, पण ते कुठे होतं, सद्गुरूंना ईश्वराला अर्पण करूनही तो नाही होत. नाही तर प्रत्येक जण असं काय हे करेल, प्रत्येक माणूस म्हणून मोठमोठे व्यापारी लोक ते देवळात जातात, किती दान देतात, किती काय करतात, काय तर आपल्याला काही जे कर्म करतो वाईट त्याचं काही लागलं नाही पाहिजे. पण तसं काही होत नाही म्हणजे, कारण परमेश्वर ही जबाबदारी नाही घेत. परमेश्वराने आधीच सांगितलं बाबा ही जबाबदारी माझी नाही आहे, याच्यासाठी स्वर्ग आहे नरक आहे आधी तयार, सगळी सिस्टम तयार आहे म्हणजे. काय ही माझी जबाबदारी नाही आहे, तू मला काही सांगू नको, मला नको सांगू, हे सिस्टम लावली. पण त्याच्यात एक आहे म्हणाले, जर तू सद्गुरूंना शरण गेलास तर म्हणले तिकडे शुभाशुभ कर्म राहत नाही. अस तुझा हा ज्ञान यज्ञ चालतो, आहुत्या कर्मांच्या घालतो. सगळ्या कर्म म्हणजे सगळ्या कर्माचे ओम स्वाहा, आहुत्या कर्मांच्या घालतो, ज्ञान अग्नीत हवन करतो, जळे अभिमान गळे देहभान, कळे महिमान गान तव कार्याचे करिता, जय जय श्री गुरु अवधूता. तेव्हा म्हणले हे मोठं चमत्कार आहे, ही अशी व्यवस्था, अशी सिस्टम म्हणले सगळ्यांना नाही प्राप्त होत. तेव्हा म्हणून त्यांच्याकडनं उत्तर आलं आणि त्यांनी बुद्धीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला असताना तर त्या कर्मामध्ये ते अडकले असते. ते सहज सहज झालं. बुद्धीने विचार करून का आता मला पकड, आता मी काय करू, हे नाही, तिथे सद्गुरू आठवले, त्यांचं स्मरण झालं की ते बरोबर येईल म्हणले, बरोबर ज्ञान बाहेर येईल आणि त्याच्यातून ते ज्ञान यज्ञामुळे ते सर्व कर्म जुळून जाईल. म्हणजे त्या पोलिसांनी हात जोडले म्हणले, त्यांनी सद्गुरू शब्द ऐकले हात जोडले आणि बंधनातून त्याला सोडवलं. तसं पाहिलं तर परवानगीशिवाय मला आणलं की हे बरोबर नाही. आम्ही पण त्याला सांगितलं आता परत तसं करू नका, आता एकदा सोडलं त्यांनी. तेव्हा सद्गुरूच्या कार्यासाठी म्हणले असा अनुभव येतो, आम्हाला असे बरेच अनुभव यायचे. आता इथे सांगितलं तर ते काही वेळच बंधन आहे, म्हणून आम्ही किरणचा एक अनुभव आपला सांगितला. म्हणून भगवान सांगतात की शुभाशुभ कर्म याचा त्याग, कर्मांचा सद्गुरु सेवेत कार्यात त्याग होतो.
शुभांचाही त्याग होतो आणि अशुभाचाही त्याग होतो. कारण तो स्वतःसाठी करतच नाही. तो म्हणतो मी थोडी माझ्यासाठी करतोय, मी तर सद्गुरूसाठी करतोय. हा, माझ्यासाठी केलं तर गोष्ट वेगळी. आणि तो जेव्हा खरोखर आपल्यासाठी करतो ना तेव्हा तो मात्र बंधनात अडकतो. पण भक्ताचा असा भाव असतो, रे सगळं सद्गुरूसाठीच आहे, सद्गुरूसाठीच करतोय. त्याच्यामुळे तो त्याग करतो. या त्यागाला संन्यास असं म्हणतात. केवढा मोठा शब्द आहे, संन्यास योग युक्तात्मा. संन्यास योग युक्त आत्मा. बापरे, तसं पाहिलं तर केवढं कठीण आहे हो. संन्यास म्हणजे काय? अरे सोपं आहे. संन्यास म्हणजे सद्गुरूंच्या साठी सगळं कर्म करतो. म्हणजेच मी त्या कर्माचा माझं नाही असं म्हणतो, मी त्याचा त्याग करतो. याला संन्यास असं म्हणतात. संन्यास म्हणजे कपडे बाहेरून घालणं असं नाहीये, त्याला संन्यास नाही म्हणत. संन्यास आणि योग. योग कोणाशी आहे म्हणले? सद्गुरूंशी. सद्गुरूंशी तो जोडलेला आहे. सद्गुरु देवाशी तो जोडलेला आहे, म्हणून तो योग आहे. सद्गुरूंसाठी तो त्याग करतो, सद्गुरूला जोडला गेलाय म्हणून तो त्याग करतो, म्हणून त्याला संन्यास म्हणतात, योग म्हणतात. युक्त, तो युक्त आहे म्हणजे आचरणाने तो तसं करत असतो, याला युक्त असं म्हणतात. आणि आत्म स्वतः आत्मना, हा असा संन्यास योग युक्तात्मा तो झाला. कोण? तो भक्त. झाल्यामुळे तो कर्मबंधनातून मुक्त झाला, कर्माच्या बंधनातून तो मुक्त झाला. आणि मग तो काय झाला हो? अहो, तो मुक्त झाला, मोक्ष मिळाला त्याला इथल्या इथेच. तुम्हाला काय वाटलं म्हणजे? अरे त्याला मोक्ष मिळाला. काय झाला म्हणजे काय? तो मुक्त झाला. तुम्हाला कळलं नाही का? संन्यास योग युक्त आत्मा तो मुक्त झाला. मोक्ष से शुभात, शुभ अशुभ कर्मातून तो मुक्त झाला बाबा. कर्म बंधनातून तो मुक्त झाला. केवढं अचिव्हमेंट आहे, केवढं अचिव्हमेंट आहे म्हणले, तुला माहिती नाही. कर्म बंधनातून तो मुक्त झाला. मग मुक्त झाल्यामुळे तो काय झाला? तो फक्त झाला. फक्त म्हणजे बाकी सगळं गेलं म्हणजे. तो मुक्त झाला आणि तो फक्त एकटाच राहिला. त्याच्यामुळे तो माझ्या स्वरूपात सहजपणे येऊन मिळाला. काय? सर्व गोष्टींचा त्याग झाल्याशिवाय झाल्यानंतर तो राहतो काय म्हणजे? उरला काय? तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, उरलो उपकारा पुरता, वळुनी सांडिले कलेवर. हे कलेवर हे सुद्धा सांडलं म्हणते. भवभ्रमाचा आकार. तेव्हा त्याने सगळं त्याग केला, आपला देह सुद्धा समर्पण केला सद्गुरूंच्या कार्यामध्ये, म्हणून तो मुक्त झाला. आणि मुक्त झाल्याबरोबर त्यांनी त्याग, सगळ्याचा त्याग केल्याबरोबर तो मुक्त झाला. आणि मुक्त झाला म्हणजे मीच झालो. मुक्त झाला म्हणजे तो देव झाला. काय झाला होतो शेवटी? अहो, तो मुक्त झाला ना म्हणजे तोच देव झाला. बघा म्हणजे या भक्तीचं केवढं महात्म्य आहे. जो संन्यास, ज्याने त्याग केला म्हणजे तो संन्यासी झाला. आधी तो संन्यासी झाला म्हणजे कपडे बदलून नाही झाला संन्यासी, तो संन्यासी झाला कारण त्यांनी सगळ्या कर्माचा त्याग केला, म्हणून तो संन्यासी झाला. योगयुक्त आत्मा सद्गुरूशी जोडल्या गेला. त्याग कशाचा केला? त्यांनी कर्माचा सद्गुरूंच्या साठी केला, म्हणून त्यांनी तो सद्गुरूशी जोडला गेला, म्हणून संन्यास योग. आणि युक्त म्हणजे आचरणाने त्यांनी सर्व केलं, सद्गुरूच्या कार्यात केलं. आचार विचार उच्चार या सगळ्यांनी तो युक्त झाला. आत्मना, हा स्वतः, म्हणून तो संन्यास योगयुक्त आत्मा झाला. संन्यास हा योगयुक्त आत्मा झाला म्हणजे सर्व कर्माच्या बंधनातून मुक्त झाला, म्हणजे या मायेतून पलीकडे गेला. आणि मायेतून मुक्त झाल्यामुळे तो काय झाला शेवटी? तर भगवान सांगतात, अरे तोच मी झाला म्हणे, तोच देव झाला. आता काय करणार? दुसरं काय तो होऊ शकत? तो माझ्या स्वरूपात सहजपणे येऊन मिळाला. सद्गुरु कार्यासाठी तो त्याग करता करता, अर्पण करता करता तो देतच असतो. सद्गुरूंना देतच असतो, सद्गुरूच्या कार्याला देतच असतो. अशी त्याची देण्याची जी वृत्ती वाढत वाढत असा अभ्यास वाढत जातो.
सद्गुरू हे घ्या, सद्गुरू ते घ्या. तो येतो, तुपाची बाटली देतो, काय तो श्रीखंड देतो, काय सगळं तो देतच असतो. देता 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 सर्व देऊन त्याचं झाल्यावर तो काय होतो? तो सर्व देता 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 तो देव म्हणून शिल्लक राहतो. काय त्या रंती देवाची कथा आहे ना, तो मागे आपण सांगितलं की तो राजा होता, केवढं तरी वैभव होतं त्याच्याकडे, पण त्याची परीक्षा घेतली की हा खरा भक्त आहे की नाही, सद्गुरूचा खरा शिष्य आहे की नाही. म्हणून ऋषी मुनींनी त्याची परीक्षा घेतली, त्याच्याकडे दान मागितलं, तो देतच राहिला. शेवटी सगळं त्याने देऊन टाकलं. आणि सगळं दिल्यानंतर त्याच्याकडे फक्त पाणी राहिलं, थोडस पाणी राहिलं, आणि उन्हाळा होता, आणि थोडस पाणी, आता त्याला तहान लागलेली, आता ती पाणी तो पिणार. तेवढ्यात भगवान तिथे आले ब्राह्मणाचं रूप घेऊन आणि म्हणतात की अरे मला ते पाणी देणार. तेव्हा एवढी तहान लागलेली असून सुद्धा त्याने ते पाणी सुद्धा देऊन टाकलं. तो सर्व त्यांनी देऊन टाकलो, आणि सगळं देऊन टाकल्यानंतर तो काय झाला हो? तो का भिकारी झाला का? नाही. सर्व देऊन टाकलं त्याने, आणि दिल्यानंतर भगवंतानी म्हणा त्याला सर्व ऐश्वर्य देऊन टाकलं. भगवंतानी परत त्याला सर्व राज्य देऊन टाकलं. तो देव झाला, प्रत्यक्ष तो देव झाला. ऐश्वर्य दिले हे तर गोष्ट वेगळी आहे, पण तो देव झाला सगळं दिल्यामुळे. आणि सगळं भक्त जो जेव्हा सगळं देतो तेव्हा तो काय होतो? जो देतो त्याला देव म्हणतात, म्हणून तो देव होतो असं भगवान सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, पुढिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. अरे भांडार फोडलेला आहे, हा सगळा जो माल आहे ना, हा धन्याचा माल आहे. म्हणून ते म्हणाले, अहो हा सद्गुरूंचा माल आहे ना, आमचा नाही. सद्गुरूंचं हे त्यांच्यासाठी हा व्यापार करतो आम्ही, हा त्यांचा माल आहे. मी तो हमाल भारवाही, मी म्हटले माझ्या गाडीतून घेऊन चाललो आहे, वाहून घेऊन चाललोय, पण हा सद्गुरूंचा माल आहे. तेव्हा माझ्या गाडीतून हा भार वाहून मी नेतोय. हा माझा माल नाही. या भावाने दोन गोष्टी साध्य झाल्या म्हणजे एका वेळी दोन गोष्टी, 2 in 1. एक तर म्हणजे सद्गुरूंना अर्पण भावाने भक्ती घडली, हे सद्गुरूंचं आहे म्हणून भक्ती घडली. आणि दुसरं योगयुक्त आत्मा, म्हणून तो योगयुक्तात्मा झाला. आणि हे माझं नाही या भावाने कर्माचा त्याग घडला. हे माझं नाही आहे, इदम न मम, कर्माचा त्याग घडला. आणि कर्माचा त्याग घडल्यामुळे संन्यास योग घडला. संन्यास योग घडल्यामुळे कर्माच्या बंधनातून तो मुक्त झाला, म्हणजे अर्पण भावाने योगयुक्तात्मा झाला. विमुक्तो माम पैश्यसी, म्हणून तो मला प्राप्त झाला, म्हणजे माझ्याशी तो एकरूप झाला किंवा तो मीच झाला, असं भगवंताच्या या वचनाचा तात्पर्य आहे म्हणाले. म्हणून सांगतात, शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसि. श्री गुरुदेव दत्त.